नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता हळूहळू कापसाच्या भावातही बदल व्हायला लागलेला आहे आणि नंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांची कापसं काय झालेली आहेत, विकलेली आहेत, दिलेली आहेत. बऱ्याच शेतकऱ्याचे कापसं अद्याप भावाच्या आशेने काय झालेले आहेत, राहिलेले आहेत त्यांना. कारण भाव जास्तीचा येणार आहे, आपल्याला भाव भेटणार आहे अशा हिशोबात मग काय केलेलं आहे, शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, कापसं विकण्यास थोडीशी मनाई केलेली आहे. पाठीमागं खाजगी प्रायव्हेटमध्ये व्यापारी थोडंसं कमी भावाने घेत होते. त्या टायमाला शिष्य कापूस खरेदी केंद्र चालू आहे. सध्या बी चालू आहे. तिथं भाव व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळत होता. पण आता काय झालेलं आहे, आपल्या देशामध्ये आयात शुल्क जास्त बाहेर देशातल्या कापसावर लावल्याने आपल्या देशातल्या कापसाला काय थोडंसं काय झालेलं आहे, भाव वाढलेला आहे व भाव थोडेसे काय झालेले आहेत, वरती गेलेले आहेत. त्यामुळं मग शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला थोडेसे काय झालेले आहेत, चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण ज्या शेतकऱ्याकडं कापूस आहे अद्याप त्या शेतकऱ्याने थोडंसं घाई गडबड करायची नाही. भाव वगैरे काय झालेले आहेत, वाढत चाललेले आहेत. 84-85 पार केलेला होता. आणखीन थोडासा काय झालेला आहे, त्यामध्ये बदल झालेला आहे. कधी चढ कधी उतार, कधी चढ कधी उतार. आणि मकर संक्रांतीच्या सणानिमित्त काय झालं, थोडंसं कापसात थोडीशी मंदी येते, थोडासा भाव कमी येत असतो. त्यानंतर परत आणखीन ओधारणारच आहे. कारण आयात शुल्क हे जे 3 महिन्यासाठी लावलेलं असल्याकारणानं भाव 3 महिन्याच्या आतमध्ये काही कमी होणार नाही नाहीत नसल्याने शेतकऱ्यांनी घाई गडबड वगैरे करायची नाही कापूस विकण्याची. ज्यांना योग्य भाव आहे घ्यायचा आहे त्यांनी मग 3 महिन्याच्या आतमध्ये जो आयात शुल्क आहे त्या हिशोबाने काय करायचं आहे, आपला कापूस विकायचा आहे. कापूस त्यानंतर तुम्ही सध्या जो भाव आहे तो 8,000च्या पुढून भाव आहे. 8,000, 100, 200 असा भावात काय केलं जातं, बदल होत चालतो. मग ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कापूस घातलेला नाही त्यांना जर आशा असेल तर मग तुम्ही काय करू शकता, थोडं थांबून कापूस घालू शकतात. कारण आणखीन भावामध्ये फरक होणारच आहे. भाव वाढतच चालणार आहेत, भावामध्ये कमी होणार नाही. 9,000 कापूस होऊ शकतो यावेळेस, आहे का नाही. कारण कापसाचं उत्पादन घटलेलं असल्याकारणानं जास्तीचं उत्पादन शेतकऱ्याला निघालेलं नाही आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी पाऊस असल्याने हे सर्वच काय झालेलं आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मग कापसाचं उत्पादन कमी झाल्यामुळं मग थोडंसं भावातही बदल झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिकला नसेल त्यांनी काय करायचं, थोडंसं घाई गडबड न करता काय करायचं आहे, थोडंसं थांबून योग्य जो भाव आला आहे त्या भावाच्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं आहे, कापूस घालायचा आहे. कारण आयात शुल्क 3 महिने चालत असल्याने 3 महिन्याच्या अंतराच्या हिशोबाने तुम्ही काय करायचं आहे, आपला कापूस विकायचा आहे. कारण 3 महिन्याच्या अंतराच्या हिशोबाने तुम्ही काय करणार आहेत, कापसाचे भाव वाढतच चालणार आहेत, वाढतच राहणार आहेत. त्यामुळं मग 3 महिने काळजी वगैरे करायची गरज नाही. कारण नाही भाव वाढले तरी 8, 8.5चा हिशोबाच्या ह्याने काय होणार आहे, तर भाव राहणार आहे. तर त्यापेक्षा कमी भाव कापसाचे येणार नाहीत. त्यामुळं मग तेवढा भाव तरी कधी कधी मिनिमम राहणार आहे. तोपर्यंत जर जास्तीचा वाढूही शकतो, कारण तसा काही अंदाज नाही. 3 महिने झाल्यानंतर आयात शुल्क कमी होईल, अगर जास्त होईल. जास्त झाला तर आणखीनच कापसाच्या भावामध्ये तेजी येऊ शकते. मग 10,000ही कापसाचा भाव होऊ शकतो. कारण आयात शुल्क आणखीन वाढल्यानंतर 20%च्या आसपास जर आयात शुल्क केला असता तर आणखीन शेतकऱ्याच्या कापसाला थोडासा जास्तीचा भाव आणखीन काय झाला असता, भेटला असता. असं होणार आहे. पण तो 3 महिने तोपर्यंत 11% शुल्काच्या आसपास आहे. त्या 3 महिन्यानंतर मग परत आणखीन काय त्याच्यामध्ये बदल होतात, चेंजेस होतात. कधी-कधी आयात शुल्क वाढू शकतो, कधी काय आयात शुल्क कमीही करू शकतो. कारण शेतकऱ्याकडं कापूस गेल्यानंतर शासनाला कापूस खरेदी कमी पडल्यानंतर समजा, आहे का नाही, मिलवाल्याला त्याला तर तेव्हा भाव वाढू शकतो, कधी-कधी कमीही होऊ शकतो. हा राहिला 3 महिन्याच्या पुढचा प्रश्न. सध्या भाव व्यवस्थित आहेत, चांगले आहेत. ज्या शेतकऱ्यांना विकायचं आहे ते विकू शकतात. ज्यांना विकायचं नसेल त्यांनी थोडंसं थांबायचं आहे. थांबूनही विकलं तरी काही अडचण नाही. भाव वाढतच चालणार आहेत, वाढणार आहेत. त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी घाई गडबड वगैरे करायची नाही. ही एक चांगली संधी काय झालेली आहे, शेतकऱ्यांना आपल्याला शेतमाल विकण्यासाठी आलेली आहे. भावही चांगले आलेले आहेत. धन्यवाद.